मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। तर आपण पाहिलेला असेल स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की तुमचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3,000 रुपये आम्ही जमा केलेले आहेत। तुमचे 3,000 रुपये आलेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल। आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा जेणेकरून सर्वांना समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेले नाहीत। तर बघा स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 36,000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे येणारे पुढचे 3 महिने जे आहेत त्यासाठी निधी कमी पडणार नाही। म्हणजे तुमचा एप्रिल महिन्याचा असेल किंवा त्या पुढील महिन्यांचा हप्ता जो असणार आहे तो वेळेवरती आता भेटणार आहे। अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे। 3 महिन्याची तरतूद केली, त्यानंतर ते म्हणाले की राहिलेले 9 महिने जे आहेत त्याची देखील पुढे तरतूद जी आहे पुढच्या अधिवेशनात अजून करता येईल। डिसेंबरमध्ये असेल जे अधिवेशन पुढे येईल त्यामध्ये पुरवण्या मागण्यामध्ये अजून तरतूद जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींचा 1500 रुपयाचा लाभ आम्ही बंद होऊ देणार नाही। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। ही योजना यशस्वीरित्या पुढे कशी चालू राहील त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। त्यामुळे तुमची योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे। त्यांनी देखील सांगितलं की योजना बंद होणार नाही। अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींना हा आर्थिक लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं ही योजना पुढे अशी चालू राहावी का? त्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल तसं तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हा आर्थिक लाभ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी। त्यामुळे ही योजना बंद होऊ देणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यासोबत त्यांनी अजून महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे 21 रुपयाबद्दल। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी 21 रुपयाची वाट पाहत होत्या। या अर्थसंकल्पामध्ये त्यांना वाटत होतं की 600 रुपयांनी 1500 रुपयामध्ये अजून वाढ करून 21 रुपयाबद्दलचा निर्णय घेतला जाईल, परंतु या अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय झाला नाही। त्यांनी 21 रुपयासंदर्भात काय म्हटलं बघा, 21 रुपयासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य निर्णय घेतील। त्यांनी या ठिकाणी म्हटलं
की ऑक्टोबर 2024 जी आचारसंहिता लागली होती त्यावेळेस 2,33,64,000 लाभार्थी महिला होत्या आणि फेब्रुवारीचा हप्ता दिला तेव्हा लाभार्थी महिलांचा आकडा 2,47,00,000हून जास्त आहे। याचा अर्थ असा की आता लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे। महायुती सरकारने ही योजना आणली आहे। महिलांना 1,500 रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे। महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे। 21 रुपये संदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य निर्णय घेतील, पण लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना। तर खूप आनंदाची अशी बातमी लाडक्या बहिणींसाठी ही आहे, ती म्हणजे ही योजना बंद होणार नाही। ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। 1,500 रुपयांचा दर महिन्याला आम्ही लाभ प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देणार। त्याचसोबत त्यांनी सांगितलं की 21 रुपयाबद्दल देखील काम चालू आहे, त्याचा देखील निर्णय लवकरच होईल आणि स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील 21 रुपयाबद्दल सांगितले की त्याच्यावरती आमचं काम चालू आहे, त्याबद्दलचा योग्य वेळी निर्णय आम्ही घेणार आहोत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर हे झालं 21 रुपयाबद्दलचं। मार्च फेब्रुवारीचे पैसे तुमच्या आतापर्यंत मार्चपर्यंतचे पैसे सर्वांचे जमा झालेले असतील। तुमचे कोणाचे जमा झालेले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे, तुम्ही जर पात्र आहात, तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत पैसे आले, मार्चचेच नाही आले, जानेवारीपर्यंत पैसे आले, फेब्रुवारी मार्चचे पैसे नाही आले, तर ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तिथं तुम्हाला कंप्लेंट सेक्शनमध्ये जायचं आहे। तिथं अदर ऑप्शन सिलेक्ट करून तिथं तुम्ही लिहून पाठवायचं आहे की आमचे पैसे आलेले नाहीत, आम्ही पात्र आहोत, आमचे या ठिकाणी कुठलाही निकष आम्ही डावललेलं नाही, तरीही पैसे जमा झालेले नाहीत, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल आणि तुमचे राहिलेले पैसे देखील जमा होऊ शकतात। ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे। ती वेबसाईट जी आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। तर बघा आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची माहिती आलेली आहे, ती म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये मोठी घोषणा केली। लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुढे काय माहिती त्यांनी दिली ती देखील आपण बघूयात आता। बघा लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो। बघा सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे। ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे। या योजनेसंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केली। यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं। अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण यांच्या मनामधून काही जात नाही, लाडकी बहीण आमची झाली आहे, त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात। लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत, मात्र ही योजना बंद करणार नाही असे ठामपणे स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये बोलताना माहिती दिली। बघा तुमच्यासाठी खुशखबर आहे, योजना आम्ही बंद करणार नाही, त्यामध्ये दुरुस्त्या मात्र करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। मग नेमकी काय दुरुस्ती होईल, कधीपर्यंत होऊ शकतात ती माहिती दिलेली नाही, मात्र योजना तोपर्यंत तुमची कायमस्वरूपी चालू राहणार आहे। ज्यात पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज योजना या ठिकाणी त्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली। काय म्हटले बघा, लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा योजनेकडे पाहतो त्यावेळी या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो। 1,500 रुपयांची भेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे। महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल सरकारने उचललेले आहे। परवाच विधान परिषदेत जे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत 10 ते 25 हजार रुपयापर्यंत कर्ज देणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना देखील आणली जाणार आहे। राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, मी या सर्वांना या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे की याबद्दलचे जे निर्णय आहे तो देखील या ठिकाणी घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली। ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा अशा पद्धतीची माहिती जी आहे त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर ही देखील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी कर्ज योजना देखील आणणार आहे, आवर्जून त्याबद्दलची माहिती सांगणार आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू, कारण हा थोडा थडका पैसा नाही, सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत। या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे मोठे योगदान मिळेल अशी माहिती देखील त्यांनी दिली। तर बघा लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना देखील आणली जाणार आहे, आवर्जून त्याबद्दलची माहिती सांगणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं। ज्याच्यामध्ये कर्ज योजनेमध्ये 10 ते 25 हजार रुपयापर्यंतचे कर्ज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली, ज्यामध्ये बँक अकाउंटमध्ये मुंबईमधील बँक अकाउंट
अकाउंट मुंबई बँक जी आहे त्यामध्ये अकाउंट खोलल्यास लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतचं त्या ठिकाणी कर्ज देखील भेटणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ती देखील माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. तर बघा, महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुमचे 1500 रुपयाची पुढच्या 3 महिन्याची तरतूद झालेली आहे. 36,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज या ठिकाणी होती. तर महत्त्वाचा असा अपडेट आजच्या तारखेचा आपण बघितलेला आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सर्वांना ही महत्त्वाची अपडेट भेटेल. पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.